चिंतामणी देवा गणपतीशी आना करवावे भोजना दुजे पात्री देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. हरिकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंदनीय विश्वभूषण विश्वनिवासी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणांचा सर्वांच्या परिचयाचा आणि काही पाठातला काही कानपाठ असा असणारा अभंग काहीच्या पाठातही नसणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग क्रमांक 1196 अशा प्रकारचा आहे. आपणास कुणाला वाटलंच किंवा रात्री बुवांनी कीर्तनाकरता जो अभंग घेतला तुकाराम महाराजांचा मग तो गाथ्यात आहे का नाही ऐका नाही आपण पाहावं तरी पण तितकं माथ्यात पाहिजे बरं का. अभंग गाथ्यात पाहावा एवढं तरी आपल्या माथ्यात पाहिजे म्हणजे मग आपण गाथ्यात पाहू. तर गाथ्यातील अभंग क्रमांक आहे 1196 अशा क्रमांकाचा अभंग आपण आज या प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी परमपवित्र आणि त्या ठिकाणी दिव्य आणि रम्य अशा या सिद्धिविनायक मंदिर आणि या परिसरामध्ये ही आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताची कीर्तन सेवा आपण अनेक महाराष्ट्रातील दिग्गज आणि नामवंत गुणीजनांच्या कलावंतांच्या भाविक भक्तांच्या माता भगिनींच्या उदारदात्यांच्या माध्यमातून ही श्री सिद्धिविनायकाची प्रत्येक संकष्ट चतुर्थीला कीर्तनाच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून संपन्न होत असलेली ही तिसऱ्या आणि चतुर्थीची सेवा आहे. पहिल्या चतुर्थीला काही कीर्तन झालं नाही चैत्र महिन्यातल्या परंतु अन्नदान आरती वगैरे अभिषेक झाला. दुसऱ्या चतुर्थीला गेल्या चतुर्थीला कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला. महारुद्र महाराज पवार यांचं कीर्तन झालं आणि आता या तिसऱ्या चतुर्थीला 1, 2 आणि 3 कुठलंही काम करत असताना माणसानी 3 वेळेस ते काम करण्याचा प्रयत्न करावा. 3 वेळेस काम करण्याचा प्रयत्न केला तर ते काम त्या ठिकाणी साध्य होत असतं. ते काम सक्सेसफुल राहत असतं. तसं परमेश्वराने 1, 2 आणि 3 वेळेस या ठिकाणी सिद्धिविनायकाची कीर्तनाची सेवा आम्हाला घडावी याच्याकरता प्रयत्न परमेश्वराने केला. तसं प्रत्येकजणच आपण आपल्याकरताच प्रयत्न करतोय बरं का. पण अलीकडे चर्चेचा विषय करतात की काही बुवा लोक काही असणारे महाराज मंडळी स्वतःचं कीर्तन त्या ठिकाणी व्हावं स्वतःची कथा व्हावी याच्याकरता प्रयत्न करतात. म्हणजे दुसऱ्याकडं बोट दाखवायचं पण दुसऱ्याकडं समोरच्याकडं बोट दाखवलं तर आपल्याकडं 3-4 बोटं राहतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे एक पट त्याला आपण नाव ठेवलं तर आपण चौपट त्याच्यापेक्षा पुढचे असतो ऐका नाही असा भाग आहे. म्हणून आता सध्या असा काळ आहे महाराज फेसबुक आणि व्हॉट्सअप ऐका नाही नेट आणि शेटचा अशा प्रकारचं हे युग आहे. करलो दुनिया मुठ्ठी में जेथे जातो तेथे तो माझा सांगाती ऐका नाही. म्हणजे मोबाईल आपल्या मुठ्ठीमध्ये आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. त्या मोबाईलचं युग असल्यामुळं आणि ऑनलाईनचं सगळं युग झाल्यामुळं आता कथा कीर्तनकार पण ऑनलाईन झालेले. म्हणून प्रत्येकजण कथा कीर्तनकार असेल गायक असेल वादक असेल त्याच्यात कोणीच वाद नाही बरं का. हो तालखेड फाट्याला इंदोरीकर महाराज बोलले थोडंसं टुंग 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 वाजले की लगेच क्लिप की लगेच सुटलीच म्हणले ग्रुपला ऐका नाही. असा भाग आहे. प्रत्येकाला स्वतःची प्रसिद्धी व्हावी वाटते आणि करावी बरं का ऐका नाही. कारण का आपणच आपली प्रसिद्धी करण्याचा सध्या काळ आलेला आहे असं मला वाटतं. म्हणून चांगल्या कामाकरता परमेश्वराचे कधीही प्रयत्न असतात. आता इथं ही संकल्पनाच परमेश्वराने मांडली. म्हणावं खेत्रे सर सगळी इथं मंडळी आहे. हे मंदिराची जी काही कार्यकारी समिती आहे किंवा जे ट्रस्ट मंडळ तुम्ही आहेत प्रमुख तुम्हाला सल्ला कोणी दिला की प्रत्येक चतुर्थीला कीर्तन ठेवा बाबा नुसतं अन्नदान करण्यापेक्षा. कारण का पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. आधी कीर्तन करा आधी भजन करा करू भजन आणि मग भोजन. धने घेऊ नारायण आधी भजन करावं आधी देवाचं गुणगान करावं आधी देवाचं नामस्मरण करावं आणि प्रत्येक घासाला भगवंताचं नाम घेऊन जर आपण ते अन्न सेवन केलं तर ते अन्न न राहता ते अन्न प्रसाद होत आहे. आणि असं प्रासादिक अन्न जर आपण प्रत्येक चतुर्थीला खाल्लं तर आपल्या त्या ठिकाणी सात्विकता निर्माण होत असते. आपली बुद्धी पवित्र होत असते आणि पवित्र बुद्धी झाल्यानंतर तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. पवित्र आणि चांगली बुद्धी ज्याला होते त्याच्या चांगल्या बुद्धीतून आणि लहान नाही असं महान कार्य त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून आपल्या या गजानन नगरातील सर्व असणारे कुबेर एकापेक्षा एक असणारे श्रीमंत असणारे हे मोठे मोठे बंगले बडे बडे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ऐका नाही, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात की संपत्ती असावी आणि संपत्तीवानाच्या अंतकरणात पुन्हा दया असावी. कारण का ज्याच्या अंतकरणात दया आहे ना, त्याच माणसाला अन्नदान घडतं बरं का. ज्याच्या अंतकरणात दयामाया नाही इतरांविषयी, दोन असणारे पात्र उठवावे असं ज्याच्या मनात कधीच येत नाही, तो माणूस 400-500 लोकाला आमरस पोळीचं जेवण आणि कधीच देऊ शकत नाही बरं का. म्हणून आज या ठिकाणी जे या कार्यक्रमाचे दाते आहेत आणि त्यांच्या नावाप्रमाणे ईश्वराने त्यांना भरभरून दिलेलं आहे. त्यांचं नावच आहे परमार्थ प्रेमी संपत्ती. नावच संपत्ती, त्यांना भगवंताने खूप दिली संपत्ती, आहे का नाही. मग त्या संपत्तीचा विनियोग आणि सत्कर्मामध्ये ते आणि राजेगावमध्ये असेल किंवा कुठेही असेल, हे गरड परिवार त्या ठिकाणी आवर्जून त्या संपत्तीचा आणि सत्कर्मामध्ये खर्च त्या ठिकाणी करतायत बरं का. म्हणून संपत्ती बप्पाजी गरड म्हणजे नाव त्यांचं संपत्ती, वडिलाचं नाव बप्पाजी बरं का. संपत्ती मिळण्याकरता बप्पाजीची कृपा असावी लागते, म्हणजे पितरांची कृपा असावी लागते. पितरांच्या कृपेशिवाय आपला संसार श्रीमंत होत नाही. ज्यांच्या संसारात श्रीमंती आलेली समजायचं पितरांची त्यांच्यावर कृपा आहे. ज्यांच्या संसारात दारिद्र्य आलेलं आहे समजायचं पितरांची यांच्यावर अवकृपा आहे. पितरांच्या शापाला पात्र झालेले आहेत हे. ज्यांच्या प्रपंचात गरिबीनं त्यांनी लक्षात ठेवायचं आपल्यावर आपल्या पितराची कृपा नाही आहे. म्हणून बाप्पाजीची कृपा या संपत्ती नानावरती निश्चितच आहे. आणि गणपतीला देखील आपण काय म्हणतो, बाप्पा म्हणतो. गणपती बाप्पा खुशाल ठेवा. तसं या सिद्धिविनायक गणपती बाप्पानी देखील या गरड परिवाराला खूप खुशाल ठेवलेलं आहे. आणि यांचा असणारा उद्योग मोठा आहे. कारण का माणसाच्या जीवनामध्ये आणि अन्न त्या ठिकाणी भक्षण करण्याकरता 3 गोष्टी अत्यावश्यक सांगितल्या. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाकन एकाविन एक कामाने. म्हणजे प्रथमतः अन्न तयार करण्याकरता काय लागतं बरं का, काय लागतं तर उदक म्हणजे अग्नी लागतो. अग्नी म्हणजे अर्थात गॅस. आता आधुनिकीकरण झालं त्याचं. आता चुली राहिल्या नाहीत. आता चुलीवरचा स्वयंपाक म्हणायचा नाही, आता गॅसवरचा स्वयंपाक, आहे का नाही. आता चूल बंद आवतन असं नाही म्हणावं लागेल, आपल्याला सुधारणा करावं लागेल. आता गॅस बंद आवचन. म्हणजे उदक अर्थात अग्नी म्हणजे गॅसच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या माजलगाव तिन्ही असणाऱ्या माजलगाव, धारूर आणि वडवणी या मतदारसंघामध्ये हे गॅस असणारा अग्नी पुरवठा करण्याचं मोठं काम या योगायोग गॅस एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. आणि त्यांचे सुपुत्र, आता त्यांचे मला सगळ्यांचे नाव माहीत नाहीत, परंतु एक नाव मी आवर्जून सांगेन की जागेवर बसल्या बसल्या जे मॅनेजमेंट लावतायत बरं का, त्यांचं नावही गोविंद आहे. आणि गोविंदन मना लागली या छंद, ते अपंग आहेत. म्हणजे भगवान परमात्मा भगवान कृष्ण देखील एका पायाने लंगडा आहे, देवाचा पाय देखील लंगडा आहे, अपंग आहे. जसं देव अपंग लंगडा आहे कलियुगामध्ये, तसं गोविंद असणारे हे बसल्या जाग्यावरती बरं का सगळं काही हे योगायोग गॅस एजन्सीचा व्यवहार त्या ठिकाणी करतात. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि करावी तेवढी प्रशंसा कमी आहे महाराज. मी कालपासून त्यांच्या सान्निध्यात आहे. तर चांगले माणसाची त्यांच्या पुढे चालत नाही अशी त्यांची बुद्धी आहे बरं का. म्हणून गोविंद असतील, पुन्हा तुमचं काय नाव आहे, बंडू शेठ असतील, आणखीन शिवाजीराव, पुन्हा आणि बापूराव, असे हे 4 असणारे सुपुत्र आपल्या संपती नानांना आहेत. संपती नाना स्वतः कीर्तनात आहेत. इतर परिवार देखील त्यांच्या 4 सुना असतील, त्यांचे नातू असतील, पंतू असतील, इथपर्यंत असणारी हा परिवार अगदी सुखात आहे. गणपती बाप्पाने या परिवाराला असंच सुखात ठेवावं, या परिवाराची आणखी उत्तर प्रगती व्हावी, ऐका नाही, अशी असणारी मागणी आणि श्री सिद्धिविनायक आपल्या या श्री गणेशाच्या चरणी या प्रसंगी करतो. आणि विशेष करून या गरड परिवाराच्या प्रेमातून आणि गरड परिवाराचे जे नाते संबंध आहेत ते वारकरी संप्रदायाशी असणारे संलग्न आहेत. ही जी दिग्गज मंडळी आज कीर्तनाला या ठिकाणी आलेली आहे ती परमेश्वरामुळे आलेली नाही, तर गरड परिवाराच्या प्रेमामुळे आलेली आहे. परमेश्वर निमित्त आहे. कारण का बोलवणारं आणि बोलवणाऱ्याला जे काही लागतंय सन्मान ते करणारा गरड परिवार आहे. म्हणून हे सगळा त्यांचा मोठेपणा आहे. परमेश्वराचं नुसतं नाव आहे विठाला 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 विठाला. म्हणून
म्हणून आज महाराष्ट्रातील दिग्गज अशा प्रकारची गुणीजन मंडळी कीर्तनाच्या साथीला उपस्थित आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं 2 मिनिटांमध्ये माझ्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. ज्येष्ठतेकडून मी नंबर लावील. हरिभक्ती परायण, वयाने ज्येष्ठ आहेत, गायकी क्षेत्रामध्ये ते श्रेष्ठ आहेत आणि पुन्हा स्वरकंठ अशा प्रकारचं त्यांना पदवी आपण सर्वांनी दिलेली आहे. असे सुभाष महाराज होगे आहेत, समाजयोगी गोविंद महाराज शेंडगे आहेत, संगीत अलंकार अनंत महाराज शेंडगे आहेत बरं का. पुन्हा संगीतामध्ये पंडित असं जी पदवी द्यावी ते असे अंगद महाराज डाके आहेत. कीर्तनाचार्य माझे परममित्र विठ्ठल महाराज आंबुरे आहेत. त्याचप्रमाणे इकडून आमचे गिरी सर आहेत, आमचे शंकर महाराज शिंदे आहेत, गोपाल महाराज नरके आहेत, आमचे विजय महाराज बादाडे आहेत. इकडं पुन्हा आणखीन माऊली आहेत, आमचे विनेकरी असणारे आमचे अंकुश अण्णा आंबुरे आहेत. तुमचं काय नाव मला माहीत नाही. काळे महाराज आहेत. पुन्हा 2 छोटे आमचे वारकरी टाळ घेऊन त्यांनी खूप शोभा वाढवलेली आहे. त्यांच्याकडे सर्वजण पाहतेत, कीर्तनकाराकडे कोणी पाहत नाही बरं का संदेकर साहेब. म्हणजे हे संस्कार या लहान मुलाला मिळणं गरजेचं आहे. तर हे पुढं असणारं आपली परंपरा चालणार आहे कीर्तनाची, कथेची वगैरे सप्ताहाची. म्हणजे छोटे 2 असणारे वारकरी पुन्हा समोर ऐकण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायावरती जे मोठं आणि प्रेम करतात असे तुकारामजी नाना सोळंके आहेत, आमचे मालपानी शेठजी आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र मनोरंजन चिलवंत आहेत. हे वारकरी संप्रदायाचे आहेत बरं का, म्हणून त्यांचे नाव जोगडे साहेब आहेत. त्यातले त्यात पुन्हा ज्यांच्यावरती कीर्तनाची सगळी काही धुरा आहे आणि भिस्त आहे, वाजवितात पुन्हा मस्त, पुन्हा त्या तरुणांच्या ठिकाणी चांगली आहे शिस्त, असे 2 मृदंग वादक महाराष्ट्रातील नामांकित बरं का संगीत कला प्रेमी ज्यांचं चॅनल आहे. आता हे सगळं चित्रीकरण होत आहे आजच्या कीर्तनाचं. यूट्यूबवरती कीर्तन आजचं पडणार आहे. तुम्हाला कधीही सर्च केलं हबप परमेश्वर महाराज कुरे माजलगाव असं सर्च केलं की ते कीर्तन तुम्हाला इथलं बघायला मिळणार आहे. सिद्धिविनायक मंदिरातलं आजचं बरं का चतुर्थीचं. असे ज्ञानेश्वरजी माऊली खोटे आहेत. दुसरे असणारे मृदंग वादक गोविंद महाराज महागोविंद आहेत. गोविंद नाव पुन्हा आडनाव महागोविंद असा असणारा संगम आहे. त्यांच्याबरोबर आलेले छोटे कलावंत काय नाव आहे असे असणारे सगळे मंडळी आलेले. तर गोविंद त्यांचं नाव विठ्ठल आहे, पण मला गोविंद आलं बरं का. गोविंद आणि विठ्ठल एकच आहे. विठ्ठल बरं. गोविंद तरी का आलं तर ते गोविंदाच्या संगतीत जास्त आहेत म्हणून मला गोविंद आलं बरं का. मला वाटतं सासरे जावई झाली तर बरं होईल असं एक माझी इच्छा आहे बरं का. आता एक संधी हुकली पण आता ही तरी हुकू देऊ नका असं मला वाटतं. पण चला रामकृष्ण हरी, आम्हाला ते बी थोडा छंद आहे म्हणून त्या ठिकाणी चलता चलता बोलतो टच अँड गो. मला वाटतं आमचे परमस्नेही मित्र भागवताचार्य संजय महाराज जगताप आले होते, पुन्हा गेले काय, भेट देऊन गेले काय आहेत का. हा जय हरी विठ्ठल विठ्ठल आता बरोबर 9 वाजून अगदी 5 मिनिटं माझ्या थोडा मोबाईल जरी पुढे असला तरी 9-5 मिनिटं झालेत. आपल्याला 10ला थांबायचे बरं का. 10 म्हणजे आपल्याला 55 मिनिटं फक्त आता बोलायचंय अभंगावरती. आपण आतापर्यंत प्रस्तावना आणि परिहारामध्ये वेळ गेलेला आहे. परिहार सांगणं देखील अगत्याचा असतो आणि परिहार कीर्तनकारांनी दिल्याशिवाय त्याचा पुढचा परिहारही चांगला लागत नाही. मग कीर्तनकाराची एक ती स्टंटबाजी असते बरं का, ती करावीच लागते त्याच्याकरता. आता एवढा मोठा खर्च करा, ते 35 का 40 हजाराचा आजचा त्यांचा खर्च आहे. मग त्यांच्याकरता 4-5 मिनिटं जर आपण बोललो त्या दात्याकरता तर काय फरक पडायला. शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिताः वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. वानवा उणीव कुणाची असेल तर ती असे कार्यक्रम करणाऱ्या दात्याची बरं का. कृष्णा तुम्ही पण दाते आहेत म्हणून तुमचं नाव घेतो. आता माझंच कीर्तन असल्यामुळे मला काय आज घाबरायचं काम नाही. होईल तेवढं जमल तेवढं सगळ्याचे नाव घेतो. पण कीर्तन नसलं सूत्रसंचलन करण्याची माझ्यावर वेळ आली की मग दडपण येतं. काय कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठेवा होय असं येते. पण कीर्तन करायला जरा वेगळं त्याची काय ओझपोज असते, त्याचं काय वट वेगळाच असतो. म्हणजे नवरदेवाचा असतो ते, बाकी तुम्ही सगळे वराडी विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे दाता असणारा मिळणं मुश्किल आहे. दात्याची वानवा आहे बरं का. म्हणून दाते त्या ठिकाणी शोधावे लागतात आणि असे हे दाते आणि म्हणून सत्कर्मामध्ये
त्यांचे पैशाचे खर्च होते म्हणून हे कार्यक्रम घडते. नाही तर आमच्या बुवा लोकाला कोण पुसत आहे? होय, तुमच्याशिवाय आम्हाला किंमत आहे का? जसं भक्ताशिवाय देवाला किंमत नाही आहे, तसं तुम्हा सर्व असणाऱ्या श्रोत्रवर्ग आणि दात्यांच्यामुळं, तुमच्या सद्भक्तांमुळं, भक्तिमती माता भगिनींमुळं आम्हा कीर्तनकाराला, या गुणीजनांना किंमत आहे. आणि खरंय महाराज, राजाने आणि समाजाने ज्ञानी माणसाचा, गुणी माणसाचा सन्मान केला पाहिजे. ऐका नाही? हो, विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलेलं आहे. ऐका नाही? हो, कलया नरेंद्र असं म्हटलेलं आहे. ज्यांच्याकडे कला आहे त्या कलावंताला मानधन वगैरे राजांनी सुरू केलं पाहिजे. मला वाटतं अलीकडे केंद्राने, राज्याने देखील कलावंतांना, कीर्तनकारांना, जे काही 18 असणाऱ्या प्रकारचे जे काही कलावंत आहेत त्यांना मानधन पगारी सुरू केलेले आहेत. आता आपल्याला देखील पगारी लागणार आहेत, कारण का आपला माणूस त्या पदावर गेलेला आहे. आपल्या सर्वांचे प्रेमस्नेही भगवान रावजी आत्मारामजी कदम देवखेडकर हे कलावंतांच्या मानधनांची जी काही समिती आहे, जिल्ह्याची समिती, त्याच्यावर उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आज ते येणार होते पण लातूरला अचानक गेल्यामुळे येऊ शकले नाही. तर त्यांच्या माध्यमातून आपापले आपण असणारे अर्ज त्या ठिकाणी भरून आपल्या पंचायत समितीला तायडे साहेबाकडे द्यायचे. हे तुम्हाला सूचना करून ठेवतो. फक्त एक अट आहे, आपलं वय 55 पाहिजे. विठाला 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 असो, जास्त वेळ न घालता आज असणारे संकष्ट चतुर्थी आहे. आता सद्भक्तानो, संकष्ट चतुर्थी म्हटलं की ती असणारी श्री गणेशाची आहे. एकादशी म्हटलं की श्री पांडुरंग परमात्म्याची आहे. सोमवार म्हटलं की महादेवाचा आहे. पण आपण काय करतो? सोमवारचा उपवास करतो महादेवाचा, एकादशीचा उपवास करतो पांडुरंगाचा, आणि चतुर्थीचा उपवास करतो श्री गणेशाचा. म्हणून शास्त्रामध्ये देखील असं सांगितलेलं आहे, श्री संकष्ट चतुर्थी आणि एकादशी आणि सोमवार कमीत कमी हे 3 उपवास त्या ठिकाणी करावे. आणि उपवास केल्यानंतर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप लाभदायी येते. आपण जर 8 दिवसातून एक उपवास ठेवायलाच पाहिजे. एक उपवास ठेवला तर आपल्या पोटाची क्लिनिंग होते. अहो, साखर कारखाना जर महिनाभर चालला तर तो देखील 3 दिवस बंद ठेवावा लागतो. त्याला काय म्हणतात? क्लिनिंग म्हणतात. म्हणजे त्याला ते उपवासच आहे. त्याला ऊस खायला मिळत नाही 3 दिवस, त्याची यंत्रणा बंद. तसं आपलं पोट देखील त्या ठिकाणी खाऊन खाऊन त्या ठिकाणी पार त्या ठिकाणी अजीर्ण झालेलं असतं. मग अजीर्ण झालेलं पोट किंवा अपचन जर आपल्याला झालं असेल तर ते अपचन आणि अजीर्णता जाण्याकरता ते पोट उपवासी ठेवणं गरजेचं आहे. पण आपण त्या ठिकाणी उपवास केले पाहिजे. म्हणून जे गणेश भक्त आहेत ते चतुर्थीचा उपवास करतात. मग चतुर्थी जे गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हणतात. देव पंचायतन सांगितलंय. देव पंचायतनामध्ये श्री गणेशाचा प्रथम क्रमांक आहे. देव पंचायतन 5 देव, त्याला देव पंचायतन म्हणतात. कोणते कोणते? श्री गणेश, श्री शक्ती म्हणजे देवी, कोणती बी घ्या. ऐका नाही, तुळजाभवानी घ्या, तुम्हाला आवडन ती. देवी सगळी एकच रूप आहेत. पार्वतीचे सगळे रूप आहेत बरं का देवीचे. म्हणजे मूळ अधिष्ठान पार्वती, पार्वती मातेने सगळे देवीचे रूप घेतले. आणि आपले जे कुलदैवत आहेत, खंडोबा असेल, बिरोबा असेल, सिद्धनाथ असेल, भैरवनाथ असेल, हे सगळे महादेवाचे रूप आहेत. मूळ असणारे महादेव, पार्वती आणि आपलं कुलदैवत हे देखील त्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये त्या कुलदेवताची सेवा आपल्याला झाली पाहिजे. कुलदैवत जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपला प्रपंच त्या ठिकाणी सुखाचा होतो. कुलदैवताचा जर आपल्यावरती कोप झाला तर आपल्या प्रपंचात वाताहत होती. मग काय करावं बाई या कुलदैवताला? हातावर परडी आली माझ्या नशिबाला, असं ते गीत तुम्ही ऐकताय ते बरं का. तिकडचं ते आमच्या इकडचं नाही, पण पटण्याकरता ते थोडंफार आता घ्यावे लागते. लोकाला तसं बी असणारं थोडं डोस द्यावे लागलेत कीर्तनकाराला. त्याच्याशिवाय लोकांना काय पटाना. लागू पुरता उतारा तिकडचा आराध्याचा का व्हायना पण घेतला बरं काय का नाही. म्हणजे हे असणारं गणपती, आणि गणपतीचा उपवास म्हणजे चतुर्थीचा आहे. आपण सांगत होतो देव पंचायतन. श्री गणेश म्हणजे शक्ती म्हणजे देवी, त्याच्यानंतर महादेव, त्याच्यानंतर भगवान विष्णू, आणि त्याच्यानंतर सूर्यनारायण. हे झालं देव पंचायतन. म्हणजे आपल्या देवघरामध्ये देखील गणपतीची मूर्ती असावी बरं का. देवघरामध्ये आणि भगवान विष्णूची म्हणजे पांडुरंग परमात्म्याची मूर्ती असावी. भगवान विष्णू म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा. उघडे परब्रह्म, ऐका नाही, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखील उभे केले समचरणी, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. परब्रह्मालाच भगवान विष्णू असे म्हणतात. म्हणजे विष्णू म्हणजे भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजे. गणपतीची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती, देवीची मूर्ती, मग तुळजाभवानीची असो, महालक्ष्मीची, कोणती बी एक देवीची मूर्ती आपल्या देवघरात पूजाला असावी. त्याच्यानंतर सूर्यनारायणाची प्रतिमा देखील आपल्या देवघरात पूजाला असावी. आणि महादेवाची प्रतिमा ही देवघरात नसावी तर महादेव हे कुठं पाहिजे? तुळशीपाशी. महादेव देवघरात नाही बरं, लक्षात ठेवा.
महादेवाची पिंड जर तुमच्या देवघरात असेल तर ती ठेवू नका, कारण का त्याचं असणारं सूक्ष्म आणि मार्मिक काही कारण आहे. विद्वत जनाला आम्ही विचारले पण ते सांगायचं नाही. महादेव जर कुणाच्या देवघरात असेल तर देवघरात महादेव नसतो, तर महादेव हा तुळशीपाशी असतो. म्हणजे महिलांनी तुळशी आणि महादेवाची पूजा करायची, देवघरातील देवाची पूजा पुरुषांनी करायची. विठ्ठल म्हणून असो हे देव पंचायत त्याच्यातील असणारा प्रामुख्याने प्रथम क्रमांकाचा असणारं देव म्हणजे श्री गणेश आहे बरं का. म्हणजे श्री गणेश हे देवता कशी आहे, कोणत्याही कार्याच्या प्रारंभी त्या श्री गणेशाला नमन केल्या जातं. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी श्री गणेशाला नमन केल्याशिवाय त्या कार्यात आपल्याला पुढे गमनच करता येत नाही. आणि जर गणेशाला नमन नाही केलं तर ते कार्य निर्विघ्नपणाने सिद्धीला जाईल असं त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न निर्माण होईल. म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, गणेशाची जर आपल्यावर कृपा झाली तर विघ्नाची वार्ता सुद्धा आपल्या कानावर ऐकायला येणार नाही. ती आपल्याला सुखी त्या ठिकाणी करतात, आपलं दुःख हरण करतात. अशी असणारी देवता श्री गणेश भगवान आहे. म्हणून त्या श्री गणेश भगवंताची स्तुती करत असताना आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व कार्य आणि सुखरूपपणे निर्विघ्नपणे सर्वदा त्या ठिकाणी सिद्धीला जावं याच्या करता श्री गणेशाला आपण प्रार्थना करतो. आता गणेशाची प्रार्थना कशी आहे, वक्रतुंड. वक्रतुंड असे बरं का, ते वक्र नाही, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असा त्याचा अर्थ होतो. आता गणपतीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचंय आणि गणपतीला प्रसन्न करून घेण्याकरता आपण प्रार्थना करतोय. आणि वक्रतुंड जर आपण म्हणलो तर गणपतीला वाकड्या तोंडाचा आपण म्हणल्याचा त्याचा अर्थ होतो. आणि जर आपण वाकड्या तोंडाचा जर कुणाला आपण म्हणलो तर त्याला राग येतो का, तो आपल्याला प्रसन्न होतो? होय जुजगर साहेब, वाकड्या तोंडाचं जर कुणाला म्हणलं, ज्याचं वाकडं तोंड आहे त्याला जर म्हणलं तर त्याला ते खपत नाही महाराज बरं का. वक्र म्हणजे वक्र नाही, ते वक्त्र. मला चांगल्याचं मी ऐकले बरं का, मोठ्याचं भागवताचार्य शेषनारायण महाराज गोंदीकर आता आहेत का नाही मला कल्पना नाही. त्यांची खूप भागवत आम्ही श्रवण केले. आमच्या जुन्या गावात ते भागवत लागायचं, 6-7 तास भागवत कथा असायची. त्यांनी सांगितलं होतं की वक्त्र असं म्हणा, वक्र म्हणू नका. वक्र जर म्हटलं तर गणपतीची तुमच्यावर अवकृपा होईल. एक असणारा परिवार आणि प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर त्या परिवाराने प्रार्थना केली गणपतीकडे, आम्ही प्रवास करतोय, कारण का प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. ऐका नाही हो, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. 5 लोक जिवंत असून मेल्याप्रमाणे सांगितलेत. त्याच्यामध्ये एक प्रवाशाचा नंबर लागतो. मग आता आपल्याला प्रवास करायचा आहे, आपण जिवंत असून मेल्यासारखे आहे, सुखरूप घरी परत यावं. म्हणून त्यांनी काय केलं, गणपतीची प्रार्थना केली. पण प्रार्थना करताना चुकली, वक्रच म्हणले, ते वक्र नाही म्हटले, वक्रतुंड महाकाय असं म्हटल्यानंतर गणपतीची अवकृपा झाली. काही अंतर कापून गेल्यानंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर सगळेच माणसं जखमी झाले. त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आपण आरंभाला, तर प्रवासाच्या आरंभाला आपण गणपतीची प्रार्थना केली होती. विघ्नहर्ता असा गणेश असताना आपल्यावरती हे विघ्न कशामुळे आलं. त्यावेळेस तज्ञाचा त्यांनी असणारा सल्ला घेतला. तज्ञांनी त्यांना सांगितलं की तुमची प्रार्थना करण्याची रीत आणि पद्धत चुकली. पण कुठलीही रीत पद्धत जर चुकली तर महाराज गणित त्या ठिकाणी बिघडतं. म्हणून तुमचा अपघात अशा प्रकारचा झालेला आहे. म्हणून आता वक्रतुंड, आता श्री गणपतीचा विचार आपल्याला करायचा. आजच्या माझ्या कीर्तनाचा विषय श्री गणेश आहे. अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग घेतल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. अभंगावर आपण फक्त 15 मिनिटं शेवट बोलणार आहेत. 4 चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबारायाचं जे काही चरित्र आहे, तुकाराम महाराज जे चरित्र आहे, त्या ग्रंथामध्ये या अभंगाचा सर्व काही चिंतनीय भाग त्याच्यात आलेला आहे. तुकाराम महाराजचं चरित्र तुम्ही नित्य नेहमी ऐकताय, वाचताय. म्हणून या अभंगावरती महाराज काय चिंतन सांगणार आहेत हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं अशा प्रकारचं माहित आहे बरं का. म्हणून आता गणपतीचा विचार आपल्याला करायचा आहे. आपल्या कीर्तनाचा विषय श्री गणेश आहे, कारण का श्री गणेशाच्या समोर आपलं आजचं कीर्तन आहे बरं का. त्याही आधी एक विषय तुम्हाला आवर्जून सांगतो, म्हणजे तुमच्या मनातली शंका जाईल. आता काही काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज आम्हाला एक सांगा की चतुर्थीचा आणि चंद्रोदयाचा संबंध काय. बरोबर आहे का नाही ही शंका संदीकर साहेब. चतुर्थी आणि चंद्रोदयाचा कार्यक्रम भाव संबंध काय. कारण का चंद्र उदय झाल्याशिवाय आपण चतुर्थीचा उपवास सोडत नाही. तर त्याची कथा आहे का, ती कथा एक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगतो. असे तारकासुर नावाचा दैत्य उन्मत्त झाला. त्यांनी सर्वांना त्राही त्राही करून सोडलं. गो ब्राह्मण त्या ठिकाणी मारू लागला तो. मग त्या तारकासुराला मारण्याकरता भगवान महादेव आणि त्याच्यावरती चालून गेले. भगवान महादेव तारकासुराला मारण्याकरता गेले असताना इकडे कैलासामध्ये माता पार्वती
आणि माता पार्वती आपल्या संकल्प करू लागली मनामध्ये की आता या तारकासुराला जर आपल्या पतिराजाला मारता नाही आलं तर तारकासुराला मारणारा असा पुत्र त्या ठिकाणी मी माझ्या स्वसामर्थ्याने निर्माण करीन. पार्वती माता आदिशक्ती, काय करता येत नाही बरं का. असं म्हणतात ना की मायेने असणारे तिन्ही देव निर्माण केले, ऐका नाही. ते आता प्रमाण वगैरे भरपूर आपल्याला माहित आहे बरं का. कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, ऐका नाही. ब्रह्मादिक चयाची बाहुली असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून पार्वती माताने आपल्या मनोमन संकल्प केला की तारकासुराला मारणारा अशा प्रकारचा पुत्र आणि मी तयार करीत. म्हणून त्यांच्या मानसिक संकल्पातून बरं का, हो, त्याला काय म्हणायचं, मानसपुत्र म्हणायचं. मानसपुत्र, जसं महर्षी नारद ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, ऐका नाही. ब्रह्मदेवाच्या मनापासून महर्षी नारदाचा असणारा त्या ठिकाणी जन्म झाला बरं का. पण असे मानसपुत्र. मग त्यावेळेस काय केलं, पार्वतीने एक असणार अशी संकल्पना केल्यावर एक बालक त्या ठिकाणी तयार झालं बरं का. त्यांच्या मानसिक संकल्पनेतून एक बालक तयार झालं आणि ते बालक तयार झाल्यानंतर त्या बालकाचं नाव आणि पार्वती माताने विनायक ठेवलं. विनायक म्हणजे गणपतीचा पहिला असणारा अवतार किंवा पहिलं नाव काय असेल तर विनायक आहे. म्हणून तुमचा असणारा गणपती हा प्रथम आहे बरं का. सिद्धिविनायक तुम्ही सार्थ नाव ठेवलंय. आणि आपल्या मुंबईतलं तर सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रसिद्धच आहे जगामध्ये. तुम्ही नाव चांगलं घेतलंय आणि त्या सिद्धिविनायक नावाप्रमाणेच तुम्ही मंदिर आहे अगदी मंगल दिव्य आणि रम्य केलेलं आहे. याबद्दल आत्मसमाधान प्रगट करतो. या सर्व दात्यांचं ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल हे मंदिर उभा करण्याकरता. अरे हे मंदिर आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हिंदू धर्माचं प्रतीक काय तर मंदिर आहे. हिंदू धर्माचं प्रतीक काय तर आपली गावरान गाय आहे. हिंदू धर्माचं प्रतीक काय, आपल्या दारामध्ये तुळस, हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आपल्या डोक्यावरती शेंडी असणं हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा सज्जना हो. म्हणून आपण मंदिरात दिवसातून एकदा गेलं पाहिजे. आपल्या दारामध्ये गाय असली पाहिजे, आपल्या डोक्यावरती शेंडी असली पाहिजे, आपल्या कपाळावरती गंध त्या ठिकाणी असला पाहिजे उभा. आता गंधच कुणी लाविना बरं का. गंधाचा गंधच कुणाला राहिला नाही. थोड हिंदू न मुसलमान. आता ओळखायचं कसं, अशी परिस्थिती सध्या आहे. विठाल म्हणून विनायक नावाचा पुत्र आणि त्या ठिकाणी तयार झाला. मग आता पार्वतीला पुत्र झाला. सर्व असणारे देव आणि त्या पार्वतीचा पुत्र पाहण्याकरता येऊ लागले बरं का. ऐका नाही हो. मग सगळे देव पार्वतीचा पुत्र पाहण्याकरता आले. पण शनिदेव, ऐका सज्जना हो, माता भगिनींनो, शनिदेव मात्र आणि पार्वतीला पुत्र झाला हो विनायक, ते बघायला काही शनिदेव आले नाहीत. शनिदेवाला वाटलं की बऱ्याच दिवसाने महादेव पार्वतीला म्हातारपणाला का व्हायना पण पोरग झालंय. मग आपली नजर चांगली नाही, शनिदेवाची नजर चांगली नाही बरं का. म्हणून शनिदेवाचं दर्शन समोरून कधी घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. शनिदेवाच्या दर्शनाला गेलात तर अगदी जायचं पाठीमागून शनिदेवाचं दर्शन करायचं, समोरासमोर नाही करायचं. त्यांची नजर खराब आहे शनिदेवाची. म्हणजे ज्या ज्या माणसाची नजर खराब आहे त्या त्या माणसाला शनिदेव म्हणायचं. विठ्ठल पण पार्वती आईसाहेबांनी हट्ट धरला. सगळे देव असणारा माझा पुत्र पाहण्याकरता आले, पण शनिदेव मात्र माझा मुलगा पाहण्याकरता आले नाहीत. मग शनिदेवाचा नाविलाज झाला बरं का. शनिदेवाच्या पत्नीचं नाव आहे अश्विनी बरं का, अश्विनी. आणि त्यांनी आग्रह धरला की पार्वतीची इच्छा आहे की तुम्ही त्यांचा मुलगा बघण्याकरता जावं. मग बायकोचं प्रत्येक जण ऐकतो, शनिदेवाला देखील ऐकावं लागलं. अगं माझी बायको, आणि तू सांगशील ते सगळं ऐकू. तू माझी देवी, मी तुझा भोप्या. ऐका नाही, देव देखील बायकोचं ऐकते तर आपल्या माणसाचं काय हो. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देव न जानाति कुतो मनुष्य. स्त्रियाचं चरित्र देवाला कळालं नाही तर माणसाच्या बापाला कधी कळणार आहे. मग नाही कळणार महाराज, स्त्री ते ती स्त्रीच आहे बरं काय का नाही. मग अश्विनीच्या आग्रहा खातर शनिदेव आले. आणि आल्यानंतर विनायकाकडे आणि सरळ न बघता असे तिरपट उभे राहिले. माझ्याकडे बघा, तिरपट उभे राहिले पाठ करून विनायकाकडे, आणि असं तिरपट नजरेने बघितलं विनायकाला. पार्वती आईसाहेब म्हणले, अहो शनिदेव असं का करतात, माझ्या मुलाला सरळ उभं राहून बघा. शनिदेव म्हणले, आईसाहेब माझी नजर चांगली नाही आहे म्हणून मी असं पाठ दाखवून पाठीमागं तिरपट नजरेने तुमच्या मुलाला पाहिलंय. तुम्ही आता मला सरळ नजरेने पाहण्याचा आग्रह धरू नका. पण पार्वतीचा आग्रहच नाही, समोरासमोर माझ्या मुलाला तुम्ही एकदा कृपा कटाक्षाने न्याळा. शनिदेव म्हणले, बरं आहे, आता आमची कृपा तर होणार नाही पण वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. शनिदेव सरळ बघितलं महाराज त्या विनायकाकडं, पार्वती पुत्र विनायकाकडं. विनायक म्हणजे गणपतीच बरं का, हे अनेक प्रकारचे नाव आहेत त्याला.
बघितलं सरळ, बघितल्या बरोबर महाराज काय झालं, विनायकाचा चेहरा काळा ठिक्कर पडला. अशी त्या शनिदेवाची नजर वाईट. काळा ठिक्कर चेहरा पडल्यानंतर पार्वती आई साहेब घाबरल्या. हे काय शनिदेवा, तुम्ही काय केलं? पार्वती माता म्हणल्या शनिदेवाला म्हणले, शनिदेव म्हणले पार्वती आई साहेबाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला तुमच्या पुत्राकडे बघण्याकरता लावू नका. कारण का प्रसंगोपात वक्त्याने बोललं पाहिजे बरं का. गणपतीची सेवा आहे. मला बरेच जण म्हणले, महाराज तुम्ही आता कीर्तन करणार आहेत. आमचे चिलवंत महाराज म्हणले, महाराज तुम्ही नियमाला धरून कीर्तन कुठं करतात? जसा प्रसंग तसा अभंग, अभंगावर कीर्तन सांग, नाही सांगितलं तर त्या महाराजाच्या ठिकाणी व्यंग. पण अलीकडे विनोदाचं कीर्तनकाराने आणलंय ढंग. विद्वान महाराज लोक त्यामुळे झाले तंग. पण ह्या महाराज लोकांनी कीर्तन मर्यादेचा केला भंग. विठाला आणि मग महाराज त्यांना म्हटलं, काही काळजी करू नका, गणपतीचंच वर्णन करणार आपण जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग घेऊ आणि गणपती विषयच आजच्या कीर्तनातून आपण बोलू. आपल्याला जेवढा टाइम मिळेल तेवढ्या टाइमात आपण बोलणार आहे. आता आपल्या हातात आणखीन 40 मिनिटं आहेत बरं का. बरोबर आहे ना, 9:20 झालेले. तर 40 मिनिटात आपलं कीर्तन आपल्याला पूर्ण करायचंय. तर ऐका मग. काळा ठिक्कर चेहरा, विनायकाचा काळा ठिक्कर चेहरा पडला आणि मग पार्वती आईसाहेब मात्र घाबरल्या. मग शनी महाराज म्हणले, आता माझं काम झालं माते, आता मी जातो, मला काही दोष देऊ नको. शनी महाराज निघून गेले. इकडं तारकासुराला महादेवानी मारलं. महादेव विजयी झाले. गण वगैरे महादेवाच्या पुढे आले. कैलास लोकांमध्ये गण प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ऐका, पार्वती मातेने विनायकाला दारावरती बसवलं होतं आणि विनायकाला बजावलं होतं, विनायका मी असणार बाथरूम मध्ये. आता त्यावेळेस बाथरूम होती की नाही कुणाला माहिती, पण आज अलीकडे आलंय ना, आपल्याला अलीकडचंच बोलावं लागेल. मी बाथरूम मध्ये स्नानाकरता जाते, स्नान करण्याकरता मी जाते. याद राख, माझ्या परवानगी शिवाय कैलासामध्ये एकही पुरुष आला नाही पाहिजे. जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत एकही पुरुष त्याने आतमध्ये प्रवेश नाही केला पाहिजे. अशी ताकीद विनायकाला पार्वती आईसाहेबांनी केल्यानंतर महाराज विनायक दारावरच बरं का. शिवगण आले. शिवगणाला आडविलं विनायकाने. हा अंदर जाना मना आहे, रुको, मध्ये जायचं नाही. गणासंगन विनायकाचं युद्ध झालं. शिवगणाला हरवलं त्या विनायकाने, गणपतीने. एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. त्याच्यानंतर भगवान शंकर आले. भगवान शंकर असणार कैलासमध्ये आणि मुख्य दारातून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण विनायकाने भगवान महादेवाला देखील अडवलं बरं का. महादेव म्हणले, हे बरं आहे का आता बाला, हे कोण माणूस आला आणि माझ्या घरातच मला जाऊ द्यायला बाबा, हे दारातच म्हणले आडवा उभा राहिला बरं का. कोण आहेस तू? ते म्हणले, मी कोण असेल ते नंतर परिचय होईल, पण माझ्या आईची आज्ञा आहे की माझं स्नान होईपर्यंत कैलासात म्हणजे आतमध्ये कोणीही पुरुष आला नाही पाहिजे. असं म्हटल्यानंतर महादेवाला राग आला. महादेवाला राग आल्यानंतर महादेवाने त्रिशूळ काढलं आणि त्रिशूळ फेकून मारलं त्या विनायकाला. त्रिशूळ फेकून त्या विनायकाला मारल्याबरोबर विनायकाचं शिर त्या ठिकाणी धडाच्या वेगळं झालं महाराज. आणि विनायक मृत्युमुखी पडले. काय कोल्हाळ असणार दारावरती चाललाय असं पार्वतीच्या कानावर पडल्यानंतर पार्वतीने स्नान उरकलं आणि धावत धावत लगबगीने पार्वती दारावर आल्या. पाहिलं तर माझा असणारा पुत्र, हो, आणि माझा मानसिक पुत्र असणारा विनायक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. असं पार्वती आईसाहेबांनी पाहिलं. पार्वती आईसाहेब मोठ्या आणि थाय मोकळून रडू लागल्या. महाराज आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. महाराज आईचं मुलावर किती प्रेम असतं. आमच्या साधू संतांनी देखील त्या आईच्या प्रेमाचं वर्णन केलं महाराज. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. मुलावर आई एवढं प्रेम करते महाराज, एवढं प्रेम करते. तिला किती शीन हो द्या महाराज, तिने 12 तास शेतावरती काम करू द्या, थकून येऊ द्या महाराज ती माय, पण घरी तान बाळ असलं त्या बाळाला का तिने मांडीवर घेतलं की तिचा शीन भाग जातो महाराज. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. अशी ती असणारी माता. हो, प्रेम म्हटलं की माता, ग्रंथ म्हटलं की गीता आणि पतिव्रता म्हटलं की सीता, हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतात महाराज. आणि मग पार्वती आईसाहेब मोठमोठ्याने रडू लागल्या. माझा पुत्र विनायक मेला, माझा पुत्र विनायक मेला, कुणी मारला, कुणी मारला. तर महादेव म्हणले, मी मारला. मला काय माहित म्हणले तुझाच पुत्र आहे म्हणले, आणि माझ्या गैरहजेरीत तुला पुत्र झाला हेही मला आश्चर्य वाटतंय. आता बरं का, महादेव पार्वतीचा तो संवाद आहे.
आदिशक्ती होत्या पार्वती माता. त्यांना हे जग त्यांनी निर्माण केलं. त्यांना काही एक पुत्र निर्माण करता येऊ शकत नव्हतं का बरं का? आपल्याला पुत्र, मुलगा आणि मुली त्या ठिकाणी होण्याकरता आपल्याला पती पत्नी दोघांची गरज आहे बरं का. पण देवाला काय त्यांच्या संकल्पातून काही ते करू शकतात होय, ऐका नाही. असे असणारं देवांचं आणि देवीचं सामर्थ्य असतं बरं का. मग महादेव म्हणले चिंता करू नको पार्वती, तुझा मेलेला पुत्र असणारा आम्ही जिवंत करू. मग काय झालं, भगवान विष्णू तिथं आले आणि भगवान विष्णूला महादेवाने आज्ञा केली. भगवान विष्णू, महादेव हे सगळ्यात ज्येष्ठ मोठे आहेत बरं का. महादेव, महा म्हणजे मोठा आणि देव अर्थात देव, सगळ्या देवात जे मोठे आहेत असे महादेव. विष्णू भगवान परमात्म्याला म्हणले तुम्ही उत्तर दिशेला जा. विष्णू भगवान परमात्म्याने हातात तलवार घेतली, उत्तर दिशेला गेले आणि सांगितलं महादेवानी, तुम्हाला जोही पहिला प्राणी भेटेल त्या प्राण्याचं शिर त्या ठिकाणी कापून घेऊन या. भगवान विष्णू उत्तर दिशेला गेले इकडं आणि चालून काही अंतरावर गेल्यानंतर एक सरोवर होतं. त्या सरोवराच्या काठावरती एक हत्तीनीचं पिल्लू नुकतंच व्यालेलं होतं बरं का. हत्तीनीचं पिल्लू. भगवान विष्णूने त्याच्या असणाऱ्या मस्तकावरती बाणेवरती वार केला तलवारीचा आणि त्या नुकतेच जन्माल्या हत्तीच्या पिलाचं मस्तक कापलं आणि ते मस्तक सोंडी सहित घेतलं भगवान विष्णूने. भगवान विष्णू आले आणि मग ते हत्तीचं मस्तक त्या विनायकाच्या धडावरती ठेवण्यात आलं आणि विनायकाच्या धडावर ठेवल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप भगवान शंकराने त्या ठिकाणी केल्यावर का. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव बंधनात बरं का. अशा प्रकारे त्या मृत्युंजय मंत्राचा जप केला आणि चंद्र देवतेला बोलावून घेतलं महादेवाने. चंद्र देवतेकडे काय? चंद्र देवतेकडे अमृत आहे, अमृत. मेलेला माणूस जिवंत करण्याकरता काय लागतं? अमृत लागतं महाराज. मग चंद्र देवतेला विनंती केली की तुमचं अमृत असणार या धडावर आणि या शिराच्या जे काही गॅप आहे त्या मानेवरती तुमचा अमृत त्या ठिकाणी त्याचा लेप द्या. भगवान चंद्राने अमृताचा लेप त्या ठिकाणी दिला आणि अमृताचा लेप दिल्याबरोबर मृत झालेले असणारे विनायक भगवान महाराज जिवंत झाले आणि जिवंत झाल्यानंतर मग सगळ्याला आनंद झाला. तरी पार्वती माता रडूच लागल्या. महादेव म्हणले आता काय झालं रडायला? ऐका नाही बरं का. हो काय झालं तर म्हणले बाळ रडत होतं. ऐका नाही, ते होती जाहिरात माग विनोद. आता काय झालं रडायला? पार्वती म्हटली माझा विनायक तुम्ही जिवंत केला, पण ज्या हत्तीनीच्या पिलूचं मस्तक तुम्ही कापून आणलेले त्या हत्तीनीला किती दुःख झालं असेल महाराज बरं का. म्हणून जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. ऐका नाही, म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये असणारा देव आहे अशा प्रकारची धारणा आपली असली पाहिजे बरं का. आता आपल्याला माणसात माणूस दिसाना तर माणसात देव कधी दिसेल? ऐका नाही, अशी माणसं नुसते सध्या दिसतायत. तो सध्या नुसते माणसं दिसतात पण माणसात मात्र माणूस दिसत नाही. ऐका नाही, आहे का माणसात माणूस? माणसात माणूस की राहिली का? म्हणून याला म्हणायचं माणसं नुसते आपल्याला पाहायला मिळतात पण माणसात मात्र माणूस त्या ठिकाणी दिसत नाही. पार्वती आई साहेबाला महादेवाने भगवान विष्णूंनी सांगितलं जे हत्तीचं मस्तक आम्ही कापून आणलेलं आहे तो हत्ती आणि कोणा एका हत्तीनीच्या उदरातून जन्माला आलेला नाही तर त्याला दुर्वास ऋषीचा शाप म्हणले. त्याची कथा अशी आहे, इंद्रदेवाला वैजयंती माळा दुर्वास ऋषीने दिली बरं का. वैजयंती माळा दुर्वास ऋषीने इंद्रदेवाला दिली. इंद्रदेवाने काय केलं, ती दुर्वास माळ ती वैजयंती माळा हत्तीच्या सोंडेमध्ये अडकवली. ऐरावत हत्तीच्या सोंडेमध्ये ती वैजयंती माळा अडकल्यानंतर ते आता पशुच हत्तीने काय केलं, ती असणारी वैजयंती माळा आपल्या पायाखाली घेतली, सगळी तोडून टाकली. दुर्वास ऋषीला राग आला. या इंद्राला त्या ठिकाणी कुणाकुणच पराजय होऊ नये अशी विजय माला मी याला दिली आणि याने पशुच्या सोंडेमध्ये दिली. मग त्याने दुर्वास ऋषीला राग आला. दुर्वास ऋषीने शाप दिला त्या हत्तीला, तुला असणार पृथ्वी तलावरती एक साधारण हत्ती म्हणून जन्म घ्यावा लागेल. लगेच तो आणि तिथं हत्ती झाला, जन्माला आला. तो हत्ती त्याचं शिर कापलं आणि इंद्राला शाप दिला की तुझी सगळी संपत्ती समुद्रात त्या ठिकाणी पडेल. मग नंतर मंथन करून ती काढली, ते आपल्याला सगळं कथाभाग माहित आहे. मग त्याच्यानंतर सांगितलं की हे असणारं कुणा हत्तीनीचं पिल्लू नाही तर हे शापातून निर्माण झालेले हे असणारे ईश सृष्टीतून निर्माण झालेले. सर्ग विसर्ग भागवताचे 10 लक्षणं जी आहेत. सर्ग म्हणजे ब्रह्मदेव निर्मित सृष्टी आणि विसर्ग म्हणजे ईश्वर निर्मित सृष्टी. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर मग पार्वतीला खूप आनंद झाला. मग असा असणारा तो विनायक, मग त्याला गणपतीचं शिर तेव्हापासून आलं बरं का. मग आता नंतर काय झालं पुढं, त्या विनायकाचं जे शिर उडलेलं होतं कोणी, भगवान शंकराने बरं का. हे कथा आहे बरं का, कथा. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही काय लावली कथा,
आम्हाला कीर्तनात विनोदाची आवडतात कथा, विनोदाची कथा गोड वाटे. आता हे असल्या कथा काय कीर्तनात सांगितलं की लोकाला आवडत नाही, लोकाला झोपेची व्यथा सुटते. पण मला वाटतं की गणपतीची सेवा आहे म्हणून गणपतीची कथा आपण ऐकली पाहिजे. हे कुणी तुम्हाला सांगणार नाही. आता असल्या कथा हेनतेन कुणी सांगतच नाही महाराज, चिंतन कुणी सांगत नाही. आता जनरंजवणुकीचंच काम कीर्तनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. पण माझे श्री गुरु समर्थ भागवताचार्य सकल ग्रंथाचे थोर अभ्यासक आबादेव महाराज जोशी यांचा मी शिष्य आहे. त्यांच्याकडून मला बरंचसं त्यांनी दिलं. त्यांनी मला ही कथा आणि सांगितली होती. पण माझं एक असंही भगवंतानी गणपतीने एक अशी बुद्धी त्या ठिकाणी दिलेली आहे, काना वचनाची भेटी. फक्त आज सकाळी मोबाईलवरती मला त्यांनी ही कथा सांगितली, मोबाईलवरती बरं का अंगद महाराज, तुम्ही पण त्यांचे शिष्य आहेत. एकदाच मोबाईलवर कथा ऐकली की पाठ झाली महाराज. म्हणजे काही काही माणसं एक पाठी असतात. हो, आपले साठे महाराज ते बी एक पाठी बर का माणूस. विठ्ठल आपल्या पाठ काय नाही, आपल्या सगळं सपाट आहे. आपण सकाळी कोणती भाजी खाली हे आपल्या पाठात राहिना, लक्षात राहिना माणसाला. एवढ्या माणसाची बुद्धी काय झालीये महाराज, हो अगदी म्हणजे मुरदाड झाली, मुरदाड झाली. परंतु भगवंताची सेवा, एक बुद्धी चांगली राहण्याकरता तुम्हाला सगळ्याला सांगतो, बुद्धी सतेज राहण्याकरता आपण सात्विक अन्न त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. सात्विक अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी तेज राहते महाराज बरं का. जसं अन्न तशी बुद्धी होत असते. मग त्या विनायकाचं शिराचं काय करायचे म्हटले. मग महादेवाने भगवान विष्णूने सांगितलं, हे विनायकाचं शरीर चंद्रदेव तुम्ही काय करा, घेऊन जा तुमच्या लोकाला, चंद्र लोकाला, आणि ते शिर तुम्ही असणारं अमृत कुंभामध्ये ठेवा. म्हणजे अमृत कुंभामध्ये विनायकाचं शिर जोपर्यंत राहील तोपर्यंत विनायक इकडे जिवंत राहतील. म्हणजे ते शिरही तिकडे जगलं पाहिजे आणि इकडे विनायक बी जगले पाहिजे. मग ते चंद्रदेवतेने विनायकाचं त्रिशूळाने आणि कापलेलं जे शिर होतं विनायकाचं खरं आपल्या माणसासारखं, ते शिर चंद्रदेवाने चंद्रलोकाला नेलं आणि त्या अमृताच्या भांड्यामध्ये ते शिर ठेवलं बरं का. शिर ठेवलं म्हणून आता ऐका, चतुर्थीचा आणि चंद्राच्या उदयाचा संबंध काय, त्याच्याकरता एवढी कथा सांगितली. आता संबंध तुम्हाला सांगतो. चतुर्थीचा उपवास करणाऱ्याने जोपर्यंत चंद्राचं ते दर्शन करीत नाहीत, चंद्राचं दर्शन म्हणजे विनायक गणपतीच्या जे काही मुख्य शिर आहे त्या मुख्य शिराचं दर्शन चंद्र दर्शन करताना आपल्याला होतं. कारण का ते विनायकाचं शिर चंद्राच्या जवळ आहे. ते दर्शन झाल्याशिवाय आपल्या चतुर्थीचा उपवास त्या ठिकाणी साध्य होत नाही. म्हणून चंद्राचा आणि चतुर्थीच्या उपवासाचा असा हा संबंध, ही कथा. विठ्ठल आता लक्षात आलं, कीर्तन चतुर्थीच्या निमित्ताने आहे म्हणून चतुर्थीची कथा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. आता आणखीन 10 मिनिटं गणपतीबद्दलच बोलणार आहे बरं का. आता गणपती, गणेश असं त्यांचं नाव आहे. गणेश, गणेश ऐका नाही, गणेश त्यांचं असणारं, गणेशाचं मुख कोणाचं आहे, हत्तीचं आहे. गणेशाला मुख कोणाचं बसवलं, तोंड हत्तीचं. आता हत्तीचं तोंड गणपतीला का बसवलं, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो महाराज. हत्ती हा सात्विक प्राणी आहे, सात्विक. हत्ती पुढे तुम्ही मांस ठेवा महाराज, हत्ती मरल पण मांस खाणार नाही महाराज. पण मनुष्य प्राणी इतका बेईमान महाराज, शुद्ध सात्विक त्याचा आहार असताना माणसं मांस खायला लागले बरं का. मांस खाता हौस करी जोडोनी वरी ठेविला. अरे माणसाने मांस खावं, मांस खाणं हा धर्म कुत्र्याचा आहे. मांस खाणं हा कीर्तनकारांनी स्पष्ट बोललं पाहिजे महाराज. तुका म्हणे सत्य सांगे योत रागे येते ती नाही द्यायची कीर्तन. आता कीर्तनाची गरज बी नाही राहिली या परमेश्वराला, खूप दिलंय देवाने. आता काय तसं काय घाबरायचं कारण नाही राहिलं महाराज. जोपर्यंत होतं तोपर्यंत केलं. आता मला हे असले कार्यक्रमाचं नियोजन करणं बी नग वाटायले. आजच मला थोडंसं कंटाळवणच वाटलं बघा. कारण कसं आहे, लय हाजी हाजी व विठ्ठल विठ्ठल. परंतु कसं असतं, केला करवेला असतं राहत नाही बरं का. ते म्हातारे माणसं असतात तर त्याने केल्या करेला असतं, त्यांना ते बघवत नाही आणि मग ते बडबड बडबड करतात बरं का. कारण का त्यांच्या तोंडात बळ असतं म्हातारपणी, बाकी त्यांचं काय चालत नाही. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी पायात बळ असतं, तरुणपणी हातात बळ असतं आणि म्हातारपणी तोंडात बळ येतं. म्हणजे बुड्ढा सच कळताय मग सुनताय कोण. म्हातारं खरं सांगतं पण त्याचं ऐकतंय कोण महाराज, त्याचं कुणीच ऐकत नाही. मग गणपतीला शिर कुणाचं बसवलं, हत्तीचं बसवलं. हत्ती हा सात्विक प्राणी आहे. आपला हा विषय चालला होता. हत्ती हा सात्विक प्राणी आहे महाराज. आणि जो सात्विक असतो त्याची बुद्धी खूप अशा प्रकारची आणि महाराज तैल बुद्धी असते, तैल बुद्धी.
बरं का. शेणाची मेनाची त्याची बुद्धी नसते, शेणी बुद्धी नसते, मेनी बुद्धी नसते, तैल बुद्धी असते. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. ऐका नाही बरं का. हो, व्यासांची बुद्धी कशी होती? तैल बुद्धी होती बरं का. तशी बुद्धी आणि त्या हत्तीची असते बरं का. पूर्वी एखाद्या राजा जर त्या ठिकाणी मेला तर त्या राजाची निवड लोकातून होत नव्हती महाराज. ही पद्धत चुकीची आहे, ही लोकशाही चुकीची पद्धत आहे. मी या कीर्तनाच्या गादीवरून सांगतो महाराज, लोकांना आपला लोकप्रतिनिधी कोण कसा निवडायचा याची बुद्धी लोकांना नाही महाराज. लोक कुणालाही मतदान करतात तर कुणालाही निवडून देतात तर पुन्हा पस्तावतात महाराज. म्हणून सात्विक लोकांनी राजा निवडला पाहिजे. लक्षात तुम्हाला सांगतो, जे खाणारे पिणारे लोक नाहीत त्यांनी राजाची निवड करावी, त्यांना राजाची निवड करण्याचा अधिकार आहे महाराज. पण आता सध्या काय झालं, 80% लोक खाणार पिणार झाले, त्यांचंच बहुमत त्या ठिकाणी महाराज. कुठं चालणार आहे सात्विक लोकांचं माळ करायचं? आम्ही अल्पमतात आलो बरं का, पण खरं राजा निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे, सात्विक लोकांना आहे महाराज. स्पष्ट बोलणारा वक्ता आहे मी बरं का. मी कुणाला घाबरत नाही, तेच असणारे पुरावे आहेत त्याला बरं काय का नाही. मग हत्ती हा सात्विक प्राणी. पूर्वी काय करायचं, हत्तीच्या सोंडेमध्ये वरमाला द्यायची आणि मग ते सगळे राजकुमार बोलवायचे, त्यांना असं सिंहासनावर बसवायचं महाराज. आणि बसवल्यानंतर तो हत्ती फिरायचा असा, आणि हत्ती फिरून त्या हत्तीला जो राजकुमार या राजाचा राजा होण्यास लायक आहे, नालायकाच्या गळ्यात हत्ती माळ टाकीत नव्हता महाराज. जो लायक असन त्याच्याच गळ्यामध्ये नेऊन हत्ती अशी ती माळा टाकायचा आणि तो राजा व्हायचा. सगळे मग टाळ्या वाजवायचे. वाजवा टाळ्या तुम्ही, मी तुम्हाला जर मान्य असेल तर वाजवा टाळ्या. सगळे वाजवल्या तुम्ही. हे सत्य ते सत्यच असतं सूर्यप्रकाशा इतकं. आणि म्हणून हत्ती पूर्वी राजाची निवड करायचा महाराज. मला वाटतं अलीकडे सुद्धा या काळामध्ये हीच पद्धत आली पाहिजे. हत्तीच्या माध्यमातून राजाची निवड करू द्या. बघा महाराज, रामराज्य येतं का नाही ते. विठाल म्हणून हत्ती हा सात्विक प्राणी आहे. म्हणून गणपती असणार एक सात्विक अशा प्रकारची देवता आहे. आणि हत्ती हा बुद्धिमान प्राणी, बुद्धिमान. म्हणून गणपती देखील कशी येतं, बुद्धिमान आहेत. ज्यांना बुद्धी त्या ठिकाणी पाहिजे, ज्यांना बुद्धी चांगली आपली व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी गणपतीची उपासना करावी. कारण का गणपती बुद्धी आणि सिद्धीचे दाता आहेत. गणपती कसे कोण आहेत, बुद्धी आणि सिद्धीचे कोण आहेत, गणपती बाप्पा दाता आहेत. आता ऐका, गणेश त्यांचं नाव काय, गणेश म्हणजे गणाचे ईश म्हणजे गणेश. आता गण किती, तर गण माहिती तर तुम्हाला, देवगण, मनुष्यगण, राक्षस गण. 3 गणामध्ये सगळी जनगणना. पूर्ण भारत नाही, जग घ्या, सगळ्या जगामध्ये 3 गणातच माणसं आहेत. कोणते? काही माणसं देवगुणी आहेत, गण आहेत, काही माणसं मनुष्य गण आहेत आणि काही माणसं राक्षस गण आहेत. आपली पत्रिका बघा ना, प्रत्येकाची जन्म टिपण ब्राह्मण देवाने केलेलं असतं. खरं महाराज, हे ब्राह्मण म्हणजे काय साधे नाहीत, हे पृथ्वी तळावरचे देव आहेत महाराज. पण ब्राह्मण समाज इतका बुद्धिजीवी आहे महाराज. पण काय वेळेस ब्राह्मण लोक बरं का कुठं बुद्धी जरा जास्तच लावतात. म्हणून आम्हाला बी थोडं हे वाटतं बरं काय का नाही. विठ्ठल माऊली ज्ञानोबा राय काय म्हणले, ते पृथ्वी तळीचे देव. ब्राह्मणाला काय म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये, ते पृथ्वी तळीचे देव, सावयव तपो अवतार, महान तपस्वी म्हणजे ब्राह्मण आहेत. पृथ्वी तळावरचे ते देव आहेत. कोण? ब्राह्मण. हे पृथ्वी तळावरचे देव आहेत. म्हणून पूर्वी काय म्हणायचं, ब्राह्मण भेटले की पाया पडू देवा असं म्हणायचे बरं का. शेठजी, ओ शेठजी, रामकृष्ण हरी. म्हणजे ब्राह्मण हे असणारे पृथ्वी तळावरचे देव आहेत महाराज. देव ऐका नाही बरं का. हो, आता शेठजीने थोडं माझ्या बुद्धीमध्ये विचलितपणा निर्माण केला बरं का. काय विषय चालला होता आपला, काय सांगत होतो सुहास महाराज? तुम्ही म्हणा ना कीर्तन. गण सांगत होतो, गण बरं का. म्हणून असं आहे बरं का, कीर्तनातले शब्द बंदुकीतल्या गोळीसारखे असतात बरं का. मग तिथं जर काय गण चालवण्याचा जर नियम हुकला चालवणारा मग महाराज मग केलं काम, फेल झालं. तसं आमचा नियम गेला शेठजीकडे. गण म्हणजे 3 गण आहेत बरं का, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. 3 गणात सगळं जगातले असणारे मानव आहेत. मग 3 गणाचे देव म्हणजे गणपती. मग आता कळलं तुम्हाला त्यांना गणेश का म्हणतात. 3ही गणाचे जे देव आहेत त्यांना गणपती म्हणतात. आणि गणपती, गणेश ही देवता अशी आहे, लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याला गणपती आवडतो. आवडतो का नाही? आवडतो का नाही साहेब? लहान मुलं देखील गणपती बाप्पा आणि म्हातारे माणसं देखील म्हणतात हो 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार.
बघा ना तुम्ही, म्हणजे गणपती अशी देवता आहे महाराज, लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना गणपती ही देवता आवडणारी आहे. सगळ्याची इष्ट करणारी देवता म्हणजे गणपती आहे. आता या गणपतीला दोन बायका आहेत, कोणत्या? रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजे आता थोडक्यात बरं का, रिद्धी म्हणजे अष्टभोग भोगणे माते नाही चाड, आणि सिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या सिद्धे, अनिमा, महिमा, लगिमा, ईशित्वा, वशित्वा वगैरे वगैरे. ते तुम्ही बघून घ्या, तुम्ही सगळे तज्ञ आहेत. म्हणजे अष्टमा सिद्धी आणि अष्टभोग ह्या गणपतीच्या 2 पत्न्या सांगितल्या. विठ्ठल अशा प्रकारचे असणारे हे गणपती. आता तुम्हाला गणपती कळाले ना, गणपतीचा महिमा आतापर्यंत सांगितला. आता झालं ना, कीर्तनच संपलं ना सगळ्या गणपतीवरच. आता अभंग राहिला ना वेगळीकडे आणखीन. आता माझ्या माहितीप्रमाणे 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटं थोडा अभंगावर येतो बरं का. म्हणजे कुणी म्हणू नये किंवा अभंग घेतला ना अभंगावर महाराज बोललेच नाही, असं बी होतं बरं का. महाराजांनी दुसरंच काही सांगितलं व अभंगावर तर महाराज बोललेच नाहीत. पण एक 5-5 मिनिटं एक प्रत्येक चरणावरती आपण त्या ठिकाणी बोलू. आता लक्षात आलं तुम्हाला गणेश गणपती देवता कशी आहे? तर प्रथम असणारी जी देवता आहे ती गणेश आहे. प्रथम देव कोण आहे? गणपती आहे. म्हणून गणपतीला पहिला मान आहे. नंबर 1 असणारा देव म्हणजे कोण आहे? गणेश आहे. बरं का, लक्षात आलं ना. आता असे असणारे गणपती आणि त्या गणपतीची उपासना करणारे एक असणारे गाणपत्य, एक गणेश भक्त, आणि तेही चिंचवड या गावी राहणारे. चिंचवड कुठे माहिती सध्या मोठं शहर झालंय ते आता, पिंपरी चिंचवड. चिंतामणी चौक आहे तिथं. आता तिथं घडलेला इतिहास आहे हा चिंचवडला बरं का महाराज. त्या चिंचवडलाच आम्ही 10-12 वर्ष तिथं माझ्याकडे एक कार्यक्रम आहे जळगाव खानदेश मंडळी लोकांचा. आता कोरोनामुळे 2 वर्ष तो झाला नाही, आता पुढे होईल बरं काय काय. म्हणजे चिंचवड तिथं असणारे राहणारे चिंतामणी देव हे गणपतीचे उपासक बरं का. तुम्हाला आणखी एक सांगतो, हे ब्रह्मवृंदकनाय गणपती आणि देवी याचे असणारे उपासक आहेत. ते महादेवाचे उपासक नाहीत, ते विष्णूचे उपासक नाहीत, ते 2च देवाची उपासना करतात, एक तर देवीची एक तर गणपतीची बरं का. तर बघा तुम्ही ब्राह्मण वृंदांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही दिसणार. हा त्यांना ते म्हणजे ते वैष्णव वगैरे काय नाही, काय क्वचित आहेत. आमचे गुरुदेव आबादेव महाराज त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, वैष्णव ब्राह्मण आहे ते. आमचे बालुदेव महाराज काळे वेदिका संपन्न गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, वैष्णव ब्राह्मण आहेत बरं का ते. आता ते विष्णूची का उपासना करत नाहीत कुणाला माहिती. त्यांना लक्ष्मीने शाप दिलेला आहे. म्हणलो विष्णू राग काढीत असते, लक्ष्मी म्हणलेली तुम्हाला किती मिळालं तर तुम्ही संतुष्ट राहणार नाही बरं का. ते काय झालं, एक भृगु ऋषीने परीक्षा घ्यायची ठरवली. लक्ष्मी आणि विष्णू एकांतात होते. भृगु ऋषी डायरेक्ट एकांतातच गेले माझ घरामध्ये आणि गेले की विष्णूच्या छातीवर लातच मारली भृगु ऋषीने. लक्ष्मीबाईला राग आला. असला कसले म्हणले हे भृगु असे कसे ब्राह्मण आहेत म्हणले, एवढे उन्मत्त माझ घरात आले आणि माझ्या पतीच्या छातीवर लात मारली. जा म्हणले मी तुम्हाला शाप देते, तुम्हाला किती जरी मिळालं ना तुम्ही संतुष्टच राहणार नाहीत, तुम्ही असंतुष्ट राहता. हा लक्ष्मीचा शाप आहे बरं का ब्राह्मणाला झालेला. हे घडलेला इतिहास आहे, ह्याला कुणीच टाळू शकत नाही, हे सगळ्याला मान्य करावं लागेल. विठ्ठल हो अशा पद्धतीने मग महाराज मग ते असणारं काय झालं की चिंतामणी देव, आणि त्या चिंतामणी देवाने त्या गणपतीची उपासना केली. आणि मग जगद्गुरु तुकोबराय आणि त्याच कालान त्यांच्या समकालीन होती देहूला. देहू आणि चिंचवड हे जवळ असणारं अंतर आहे, तुम्हाला बी माहित आहे का नाही. सध्या काय आपल्याला त्याला पुरावा द्यायची गरज नाही, आपल्या हातात 15 मिनिटं आहेत, काही अडचण नाही. देहू आणि चिंचवड हे जवळ असणारं गाव आहे. जगद्गुरु तुकोबारायाची असणारी कीर्ती त्या चिंतामणी देवाच्या कानावर गेली बरं का. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायाची कीर्ती चिंतामणी देवाच्या कानावर गेली. आणि त्या चिंतामणी देवाला असं वाटलं की तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यावी महाराज बरं का, तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यावी. खरे महाराज ब्रह्मवृंद हे विद्वान असतात बरं का, म्हणून ते काय करतात, कुणाची बी त्या ठिकाणी परीक्षा पाहतात महाराज, पाहायला पाहिजे. आपणही परीक्षेला त्यांच्या उतरलं पाहिजे. म्हणून तुकोबारायाची परीक्षा घ्यायची ठरवलं चिंतामणी देवाने. आणि मग त्यांचा असणारा एक सेवक होता, त्या सेवकाला पत्र दिलं, देहूला पाठवलं. ते सेवकाला तुकोबारायाला नमस्कार केला, तुकोबारायाच्या हातात पत्र दिलं. थोडक्यात तुकोबारायांनी पत्र त्या ठिकाणी वाचलं बरं का. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष पत्रास, कारण की मी चिंतामणी देव चिंचवडकर आपल्या भेटीची इच्छा त्या ठिकाणी करतो आहे.
मला अपेक्षा आहे आपण लवकरात लवकर मला भेटण्याकरता चिंचवड गावी याल. आपला चिंतामणी देव. एवढंच पत्र थोडक्यात वाचलं तुकोबरायने. तुकोबराय त्याच क्षणी महाराज त्या सेवकाच्या बरोबरच लगेच चिंचवड गावाला जाण्याकरता निघाले सेवकाबरोबर. इकडे आता चिंचवड गावामध्ये चिंतामणी देव महाराज त्रिकाल संध्या करणारे. ब्राह्मणाने त्रिकाल संध्या केली पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या केली पाहिजे बरं का. ब्राह्मणाचा हा धर्म आहे. म्हणून दुपारच्या प्रहरामध्ये चिंतामणी देव आणि संध्या करत होते. देवघरात बसले होते. तेवढ्यामध्ये सेवक आला. जगद्गुरु तुकोबाराय आले. सेवकांनी सांगितलं मी चिंतामणी देवाला निरोप देतो, आपण बाहेर बसा. आणि मग ओट्यावरती तुकोबाराय बाहेर बसले. चिंतामणी देवाच्या वाड्याच्या नौकर असणारे ते सेवक आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर सेवकांनी सांगितलं मालक मालक तुकाराम महाराज आपल्याला भेटण्याकरता आलेले आहेत. बाहेर ओसरीवर ओट्यावर बसलेले आहेत. असं निरोप त्यांनी चिंतामणी देवाला दिला महाराज. पण चिंतामणी देव आणि संध्या करत होते. देवाचं असणारं ध्यान करत होते. पण देवाचं ध्यान करत असताना त्यांचं ध्यान मात्र देवाकडे लागत नव्हतं. त्यांचं ध्यान कुठं गेलं होतं तर त्यांनी परसबाग केली होती. परसबाग काही झाडं लावली होती फुलाची फळाची. त्या परसबागेमध्ये त्यांचं मन जात होतं पूजा करताना. हो बरं का. म्हणजे आपलं मन पूजेमध्ये लागलं पाहिजे. करावी ती पूजा मनेची उत्तम. पूजेमध्ये मनाच्या आणि प्रसन्नतेची गरज आहे. परमार्थात मनाची गरज आहे. लक्षात ठेवा. आपलं मन परमार्थात असलं पाहिजे. आपलं मन भजनात असलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपलं मन कीर्तनात असलं पाहिजे. परमार्थात लागतं मन आणि संसारात लागतं तन म्हणजे शरीर. शरीर संसारात लावा आणि मन इकडे देवाकडे लावा. तुमचा संसार सुखाचा होईल. विठाला आणि चिंतामणी देवाच्या काय असणारे गणपती बाप्पा ध्यानात येणार बर का. मग तेवढ्यात नौकरांनी त्या सेवकांनी निरोप दिला तुकाराम महाराज तुम्हाला भेटायला आलेले आहेत. ओट्यावरती बसलेले आहेत असं त्या ठिकाणी ऐकलं. आणि मग चिंतामणी देव अर्ध्यावर असणार ते आपलं संध्या पूजा सोडली. उठले आणि बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी चिंतामणी देवाला साष्टांग दंडवत प्रणिपात केला बरं का. ऐका ना. हो आता संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करावा. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि ब्राह्मण देवाच्या एक चरणावरती साष्टांग दंडवत करीत जावा. कारण का ते देव आहेत पृथ्वी तळाचे म्हणून. तुकोबारायांनी चिंतामणी देवाच्या पायावर साष्टांग दंडवत नमस्कार केला. पण चिंतामणी देवानी तुकोबारायाला आपल्या दोन्ही हाताने उचललं आणि आपल्या गळ्याला लावलं. दोघांची भेट झाली महाराज. चिंतामणी देवाने काय केलं तुकोबारायाला आतमध्ये नेलं बसण्याकरता आणि आसन दिलं. घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. ऐका नाही. अशा प्रकारे पाद्य पूजा केली तुकोबारायाची. बसण्याकरता उत्तम आसन दिलं जगद्गुरु तुकोबारायाला चिंतामणी देवाने. आणि चिंतामणी देव तुकोबाराया समोर म्हणू लागले तुकोबाराय मी तुमची कीर्ती ऐकलेली आहे की तुम्ही प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याला भांडाऱ्या डोंगरावरती जीव घातलं का नाही तुकोबारायने. प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा भांडाऱ्या डोंगरावर. आणि जिजाबाई साहेबांनी महाराज भाजी भाकरी आणली. भोपळ्यात पाणी आणलं महाराज. तुकोबारायला दर्शन देण्याच्या आधी पांडुरंग परमात्म्याने आमच्या जिजाबाई साहेबाला दर्शन दिलं का तर त्या तुकोबारायची सेवा करत होत्या. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पत्नीने आपल्या पतीची सेवा करावी तिची देवावर सत्ता चालते महाराज. नुकताच वड सावित्रीचा सण झाला. वट पौर्णिमा. ऐका ना. वट पौर्णिमा. त्याच्यात कुणाचा वट आहे पुरुषाचा वट नाही आमच्या महिलाचा वट आहे. वट पौर्णिमा कोणाचा सण आहे महिलाचा. सगळे सण महिलाचेच महाराज. पुरुषाच्या वाट्याला एकच सण आला बोंबला. फक्त शिमगा आपल्याकडे पुरुषाकडे बाकी सगळे सण त्यांच्याकडेच आहेत महाराज. त्या वट पौर्णिमेला सावित्रीने काय केलं महाराज आपल्या सत्यवानाला यमाच्या दरबारातून परत आणलं. सत्यवानाला जिवंत केलं महाराज सावित्रीने. मग सत्यवान सावित्री असा असणार ती कथा त्या वट पौर्णिमेला घडलेली बर का. आता काहीने मला प्रश्न विचारला बर का. म्हणजे तुमचे श्री गुरु प्रातस्मरणीय ब्रह्मलीन माऊली दादा एवढे महाराज होते मोठे संत होते. मग ते वट पौर्णिमे दिवशी कस काय गेले त्यांच्या मातोश्रीनी त्यांना परत का नाही आणलं. मी त्याला उत्तर दिलं बर का नाना. काय उत्तर दिलं मी त्याला. म्या बनलं बाबा त्या वट सावित्रीने सत्यवानाला परत आणलं हे खरंय.
पण कुठून आणलं? यमाच्या दरबारातून. आमचे माऊली दादा यमाच्या दरबाराचा त्यांना प्रश्नच नाही. आमचे माऊली दादा डायरेक्ट वैकुंठवासी झाले. म्हणून आमच्या आई साहेबाला पुन्हा त्यांना आणायची गरज आहे का? वैकुंठ भुवनी घरं केले. जे वैकुंठात गेले ते परत येतात का महाराज? नाही. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत वैकुंठात गेल्यानंतर पुन्हा परत येण्याचा प्रश्नच नाही. असे काही काही लोक महाराज शंका घेतात. काय सांगावं? विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबा तुम्ही एक करा ना. आता आपली दुपारची वेळ आहे. माझी पूजा संध्या झालेली आहे. तुम्ही प्रवास करून आलेला आहेत. तुम्हाला भूक लागलेली आहे. आपल्याला आता दुपारचं भोजन घ्यायचं आहे. तुमच्या भोजनाची पूर्ण मी व्यवस्था केलेली आहे. पण माझी अशी इच्छा आहे की आपल्या पंक्तीला तुम्ही भगवान श्री विठ्ठलाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या पंक्तीला जेवायला घेऊन या. आता तुकोबा राहिला तर काय ते आधीच अवगत होतं. भगवान पांडुरंग परमात्म्याचा धावा केला की पांडुरंग परमात्मा धावतच आले. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा असा काही धावा केला. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असा धावा केला. भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबरायचा धावा ऐकून महाराज धाव घाली आई आता पाहतीस काही. महाराज धावून आले भगवान पांडुरंग परमात्मा. आणि जे पात्र वाढलं होतं महाराज तुकोबरायला एक पात्र वाढलं होतं जेवायला. चिंतामणी देवानी स्वतःला एक वाढून घेतलं होतं आणि पुन्हा शेजारी 2 पात्र वाढले होते. तुकोबराय म्हणले आणखीन 2 पात्र वाढा. एका पात्रावर भगवान पांडुरंग परमात्मा येऊन बसले जेवायला. आणि मग तुकोबराय म्हणले बरं आमची परीक्षा घेता होय तुम्ही. आमच्या विठ्ठलाला आणलं का नाही आम्ही जेवायला? तुम्ही चिंतामणी देवा तुम्ही गणपतीचे उपासक आहेत ना. आणा ना तुमच्या गणपतीला आता ह्या पंक्तीला गणपतीला आणा. या दुसऱ्या पात्रावर जेवायला आणा. तुमचं सामर्थ्य तुमची उपासना खर्ची घाला. चिंतामणी देवानी खूप प्रयत्न केले महाराज गणपतीचा धावा करण्याचा. पण गणपती बाप्पा आले नाहीत महाराज. चिंतामणी देव हताश झाले आणि थकले भागले. आणि तुकोबराय मग त्या ठिकाणी जे प्रश्न केला होता चिंतामणी देवाला तर त्या प्रश्नाची सुरुवात म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना जय हो जय हो. देवा गणपती सियाना करवावे भोजना तुझे पासी करवावे भोजना तुझे पासी वाढवेळ देव म्हणती तुकया कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थो करवावे भोजना तुझे पासी करवावे भोजना तुझे पासी देव म्हणे तुकया कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी एवढी चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. या अभंगाची सुरुवात आहे. चिंतामणी देव म्हणतात तुकोबराय म्हणतात चिंतामणी देवा गणपतीशी आणा. गणपतीला आणा चिंतामणी देवा कशा करता? करवावे भोजना तुझे पात्री. आता आपल्या भोजनाची वेळ जवळ आलेली आहे. आपण पण भोजन करणार आहेत. पण भोजन करण्याच्या आधी आपण सिद्धिविनायकाला भोजन देणार आहेत आपले ब्रह्मदेवाच्या माध्यमातून आहे का नाही. त्यांना आपल्याला त्या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. म्हणून दुसऱ्या पात्रावरती गणपतीला जेवण्याकरता तुम्ही आणा बरं का. चिंतामणी देवाने प्रयत्न केले करवावे भोजना तुझे पात्री पण गणपती काय आले नाहीत बरं का. तुकोबरायला चिंतामणी देव म्हणले तुकोबराय माझ्या नसणाऱ्या आणि उपासनेतून बोलावण्यातून गणपती काय येत नाहीत. आता मी थकलो बरं का. माझे प्रयत्न संपले. तुम्ही आता असं करा ना जसं तुम्ही श्री पांडुरंगाला जेवण्याकरता आणलं ना विठ्ठल गणपती तुझा नाही ऐका नाही. तुका म्हणे शोधोनी पाहे विठ्ठल गणपती तुझा नाही. ऐका भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे मुख्य एकच देव आहे. मुख्य प्राण रुक्मिणी पांडुरंग असं म्हटलेलं आहे.
देव एकच आहे. त्याच पांडुरंग गणपती झाले, तेच पांडुरंग महादेव झाले. धरी येली सोंगे अवघे येणे पांडुरंगे. आपली फसगत झाली महाराज. 33 कोटी देव आपण म्हणतो, हे आपल्याला फसवलेलं आहे महाराज. 33 कोटी देव नाही, एकच देव आहे, तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. मग त्याला आपलंसं करून घ्या. आपला तो एक देव, आपला तर एक म्हणले का आपला तर अनेक म्हणले हो, एकच देव आहे. मग ते जसे अल्ला अल्ला म्हणतात तसं तुम्ही पांडुरंगाला फक्त बोलवा, बाकी देवाला कुणाला तुम्हाला बोलवायची गरज नाही. हा, गणपतीची सेवा करा, पण गणपतीत पांडुरंग आहे असं पहा. आकाशात पतितम तोयम आहे का नाही, यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. गणपतीची पूजा करा, गणपतीला नैवेद्य दाखवा, गणपतीला नमस्कार करा, गणपतीच्या पाया पडा. पण तिथं पाया पडत असताना आमचा नमस्कार पांडुरंगाला आहे असं म्हणा. त्यावेळेस तुमची भक्ती उपासना सफल होईल. विठाल म्हणून देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी. चिंतामणी देवाला जमलं नाही, तुकोबरायने गणपतीचा धावा केला. गणपती लगेच आले आणि मग बसले दुसऱ्या पात्रावर जेवायला. चिंतामणी देव म्हणले गणपतीला येण्याकरता उशीर काय लागला. तुकाराम महाराज म्हणले एका भक्ताचं जहाज समुद्रात बुडत होतं, ते जहाज काढण्याकरता गेले होते. त्या भक्ताने नवस केला होता काय, हे माझं जर जहाज निघालं तर मी चिंतामणी देवाला याची अर्धी संपत्ती देईन. चिंतामणी देवाला, ते गणेश भक्त होते ना, देवाचं सगळं कोणाला मिळत असतं, भक्ताला मिळत असतं. आणि मग चिंतामणी देवाला वाटलं खरं आहे का कसं आहे, तुकाराम महाराज खोटं बोलतील का काय. की तुकाराम महाराजची नजर चुकून चिंतामणी देवाच्या जवळच बसले होते गणपती बाप्पा. त्यांचा पितांबर भिजला होता बरं का पाण्याने गणपतीचा. आणि मग चिंतामणी देवाने काय केलं, असा पितांबर हळद धरला आणि असं पिळला ना, असं थोडं पाणी घेतलं ना, असं खरट लागलं. अरे मुले खरं समुद्रात गेलते गणपती. म्हणजे देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी आणि अभिमाना भितरी नागवलो. म्हणजे कलियुगातल्या ब्रह्मवृंदाला काय म्हणले, अभिमान झाला. कोण म्हणताय, परमेश्वर म्हणत नाही, चिंतामणी देव म्हणतात चिंचवडचे. अभिमाना भितरी नागवलो कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी. प्रमाण आहे त्याला. कलियुगामध्ये कर्माचा वर्णाचा अभिमान ब्राह्मणाला होईल. त्यामुळे महाराज ब्राह्मण समाज त्या ठिकाणी तिथं त्यांची प्रगती महाराज होणार नाही. पण कर्म आणि महाराज वर्णाचा अभिमान टाकून ब्राह्मण समाजाने सगळ्या समाजाला मार्गदर्शन करावं. त्यावेळेस ब्राह्मण समाज मोठा होईल आणि समाज देखील सुधरेल महाराज. खरं तर ब्राह्मण समाजाने समाजाला योग्य दिशा मार्गदर्शन देणं हे ब्राह्मणांचं काम आहे बरं का. मग देव बनती तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ती. आता आपल्या कीर्तनाला देखील वाढ वेळ झाला, 5 मिनिटं शिल्लक आहेत. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ती. महाराज ब्राह्मणाची पंगत होती. ब्राह्मणाच्या पंक्तीला सगळ्याला जेवायला केलं होतं चिंतामणी देवाने. तुकोबराय त्या पंक्तीला बसले होते. भगवान श्री विठ्ठल परमात्मा त्या पंक्तीला जेवायला होते. गणपती बाप्पा त्या पंक्तीला जेवायला बसले होते. महाराज असं सामर्थ्य पाहिजे भक्ताकडे. आपल्या देवाला जेवायला बोलवलं पाहिजे, देव आला पाहिजे, पंक्तीला जेवला पाहिजे महाराज. म्हणून वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ती. आणि मग त्यावेळेस चिंतामणी देव म्हणले तुकोबराय तुम्हीच आता काहीतरी करा आणि आमच्या गणपती बाप्पाला बोलवा आणि त्यांना जेवण्याची विनंती करा. त्यावेळेस तुकोबराय म्हणले माझं पुण्य मी खर्ची घालणार नाही, तर चिंतामणी देवा तुमच्याच पुण्याईने मी त्या ठिकाणी गणपतीला आणीन अभंग. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. आणि न तोरित मोरयासी, आणि न तोरित मोरयासी, आणि न तोरित मोरयासी. देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी. आणि न त्वरित मोरया, आणि न त्वरित मोरयासी. देवा आणि न त्वरित मोरयासी. देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी. अभिमाना भितरी नागवलो, अभिमाना भितरी नागवलो. देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी.